तर नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मटकीची भाजी, मोडलेली मटकीची भाजी. बघा एकदम कमी साहित्य आहे. आपल्यात घरात जेवढं उपलब्ध आहे तेवढं सामान मी वापरलेलं आहे याच्यामध्ये. तुम्ही नक्की ट्राय करा, एकदम सिंपल ट्रिक आहे. मी कढई तापायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल ओतलं आणि नंतर तेल तापून दिल्यानंतर इथे मी 2 ते 3 फक्त फोडणीसाठी घेतलेले लसूण, कढीपत्ता यामध्ये टाकून घ्यायचा. थोडीशी जिरी पण टाकून घ्यायची आणि मटकी ह्याच्यामध्ये स्वच्छ धुवून आपल्याला टाकून घ्यायची आहे. आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि मिठात एक 3 ते 4 मिनिट आपल्याला मटकी व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. कारण कशामुळं, कारण मटकी जर आपली व्यवस्थित परतली तर छान लागते. बघा, नंतर मी मटकी परतून झाल्यानंतर आपला घरगुती फक्त एकच मसाला टाकला आहे, काळा मसाला, जे आपण दररोजच्या डेलीसाठी यूज करतो. ती मसाला टाकला, व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि कूट पण टाकून घेतलं. नंतर व्यवस्थित मिक्स केलं आणि गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतायचं आहे. जरा माझा मसाला सुका पडला आहे, त्यामुळे मी गरम पाणी ओतलं आणि पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला दुसरं पाणी ओतायचं नाही. जोपर्यंत ह्या मसाल्याला आपल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. आता बघा, अशा प्रकारे आपल्या भाजीला म्हणजे मसाल्याला तेल सुटलं. आता व्यवस्थित अशी फोडणी बसल त्यावेळेस आपल्याला आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. अजून एकदा मिक्स करून घ्यायचं. तर बघा, अशा पद्धतीने मी तेल सुटेपर्यंत आपण मसाला परतून घेतला आणि गरम पाणी ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचं आणि नंतर मिक्स करायचं. आता उकळी येईपर्यंत गॅस फुल ठेवायचा. एकदा उकळी आली की गॅस कमी करायचा आणि 15 मिनटं मंद आचेवर आपली भाजी शिजून द्यायची. बघा, 15 मिनटानंतर आपण बघूया. तर बघा, मी 15 मिनटानंतर तुम्हाला दाखवली अशी झालेली आहे. बघा, व्हिडिओ आवडला असेल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.